नमस्कार. आज आपण बनवणार आहोत रानभाजी तेलपाट. बघू शकता या 4 जुड्या मला मिळाल्या आहेत तेलपाटाच्या. छोट्या छोट्या जुड्या असतात अगदी, आणि ही पावसातच, पाऊस सुरू झाल्यानंतरच ही भाजी मिळते. तर आता आपण बनवूया. हिला अनेक ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत. पुणे जिल्ह्यात, कोल्हापूर जिल्ह्यात सगळीकडे वेगवेगळ्या नावाने हिला बोलतात. तुम्ही कुठले आहात आणि तुम्ही ही भाजी कुठल्या नावाने ओळखतात मला नक्की कमेंट करून सांगा. हे अशा पद्धतीने ही जे जाड असतात, जे पटकन तुटत नाही, ते आपल्याला नाही घ्यायचं. फक्त कोवळी कोवळी भाजी पुढची घ्यायची आपल्याला. मी स्वच्छ धुवून आणि कापून घेणार आहे भाजी. भाजीसाठी मी कांदा कापून घेतला एक, थोडे लसणाच्या पाकळ्या घेतल्या, 4 मिरच्या कापून घेतल्या, छोटी वाटीभर ओलं खोबरं खवून घेतलंय, जिरं घेतलंय, मोहरी घेतली आहे, हळद आणि मीठ. अगदी कमी साहित्य लागतं भाजीला. भाजी मी निवडून घेतली आहे, म्हणजे त्यातल्या कोवळ्या कोवळ्या काड्या घेतल्या आहेत सगळ्या. आता आपण कापून घेऊ भाजी. अगदी बारीक कापायची आहे. अशा पद्धतीने सगळी भाजी मी कट करून घेते आणि तिच्यासोबतची पानं मिळाली तीही कट करून घेते. अतिशय आरोग्यदायी पावसाळ्यातल्या रानभाज्या असतात. त्यांनी आपली प्रतिकारशक्ती वाढते. वर्षातून एकदाच ह्या भाज्या आपल्याला मिळतात, ह्या आपण नक्की खाल्ल्याच पाहिजे. कट करून घेते मी अशा पद्धतीने सगळी भाजी. भाजी कट करून झाली आहे आणि थोडीशी ही भाजी अशी चिकट असते. जशी भेंडीची भाजी असते तशी थोडी चिकट असते ही भाजी. लसूण ठेचून घेणार आहे मी या छोट्या वरवंट्यामध्ये. कापूनही घेऊ शकतो आपण लसूण, पण ठेचल्यावर जास्त छान चव लागते. कढई ठेवून घेतली आहे गॅसवर. तेल घालते, अंदाजे 2 चमचे. तेल तापलंय, मोहरी घालते मी, जिरे घालते, लसूण घालते, लसूण छान परतला की मग आपण मिरची टाकणार आहोत. हिरवी मिरची घालते आता. जाडसर यासाठी कापल्यात कारण आपल्याला त्या काढता येतात. तुम्हाला आवडत असेल तशा पद्धतीने तुम्ही बारीक पण कापू शकता किंवा मग ठेचूनही घेऊ शकता. कांदा घालते, कांदा आपण परतून गुलाबी करून घेऊ. पावसातल्या रानभाज्या वर्षभरातनं एकदाच आपल्याला मिळतात. त्याची चव आपण नक्की चाखली पाहिजे. कांदा आपला परतला गेलाय. भाजी टाकून घेते मी आता. भाजीसोबतची पानंही मी कापून घेतली होती. त्यातच हळद घालते, मीठ घालते चवीपुरता.
परतून घेते. ओलं खोबरं घेतलं होतं मी, ते घालते. खोबरं जर नसेल आवडत तुम्हाला तर शेंगदाण्याचं कूटही घालू शकता. मुगाची डाळ टाकूनही तुम्ही ही भाजी करून बघा. झाकण ठेवून आपण आता शिजू देऊया भाजी. मधनं मधनं हलवत राहायचंय. उघडून बघूया एकदा. दाबून बघते भाजी शिजली की नाही. बघू शकता भाजी छान शिजली. उघडून बघूया. हलवून घेते व्यवस्थित. चेक करून घेते शिजली की नाही भाजी. बघू शकता भाजी छान शिजली आहे. गॅस बंद करते मी. सर्व करून घेतली मी आपली गरमागरम रानभाजी, तेलपटाची भाजी. नक्की रेसिपी ट्राय करून बघा जर तुम्हाला ही भाजी मिळत असेल तर. आणि रेसिपी आवडल्यास रोशनीज रेसिपीला नक्की लाईक शेअर कमेंट करा. सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.